नमस्कार. आज आपण युनिट 4 चा दुसरा टॉपिक म्हणजेच पॅरामेट्रिक कर्व चालू करूयात. पॅरामेट्रिक कर्व त्यामध्ये आधी रूल्स आहेत. यामध्ये जास्त रूल नाही आहे, लक्षात ठेवा. यामध्ये 4च रूल आहेत. पॅरामेट्रिक कर्व म्हणजे काय नेमकं? तर पॅरामेट्रिक कर्व म्हणजे असा कर्व जो दोन वेगवेगळ्या इक्वेशनने आपण दाखवतो. समजा x = f ऑफ टी आणि y = g ऑफ टी हे जे दोन इक्वेशन आहे, हे दोन्ही इक्वेशन टीच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत. म्हणून टी हा पॅरामीटर झाला आणि x आणि y हे इक्वेशन झाले. सो जेव्हा एखाद्या फिक्स व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये इक्वेशन दाखवले जातात त्याला आपण म्हणतो पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ द कर्व. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मला लिहायचं ठरलं, फॉर एक्झाम्पल x = sin t आणि y = cos t. आता हे दोन्ही इक्वेशन जे आहेत, ह्या दोन्ही इक्वेशन मिळून पॅरामेट्रिक कर्व बनतो. का? कारण दोन्ही पण इक्वेशन एका फिक्स व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये दिलेत, टीच्या फॉर्ममध्ये. म्हणून हा पॅरामेट्रिक कर्व आहे. सो इट इज पॅरामेट्रिक कर्व. समजा मी दोन इक्वेशन लिहिले, x = sin θ + 1 y = cos θ + 2. हा सुद्धा पॅरामेट्रिक कर्व आहे, कारण याच्यामध्ये x आणि y चे जे इक्वेशन आहे ते एका फिक्स व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये दिलेत. तो व्हेरिएबल कोण आहे? θ. सो ह्या केसमध्ये पॅरामीटर आपला θ आहे, लक्षात घ्या. आणि ह्या केसमध्ये पॅरामीटर t आहे. सो सिम्पली इक्वेशन्स गिवन इन टर्म्स ऑफ सम फिक्स व्हेरिएबल इज कॉल्ड पॅरामेट्रिक इक्वेशन. तर पॅरामेट्रिक इक्वेशन जर ओळखायचं असेल तर सोपं आहे. या केसमध्ये काय असतं बघा, दोन इक्वेशन असतात, x आणि y. x आणि y चं इक्वेशन गरजेचं नाही की टीच्याच फॉर्ममध्ये असेल, ते θ फॉर्ममध्ये असेल किंवा t फॉर्ममध्ये, त्याच्या पलीकडे काही जाणार नाही. ते आयदर θ किंवा t फॉर्ममध्ये दोन इक्वेशन दिले जातील, त्याला म्हणायचं पॅरामेट्रिक कर्व. आता पॅरामेट्रिक कर्वला ट्रेस करायचं जर असेल तर 4 रूल लक्षात ठेवायचे मेन. पहिला सिमेट्री, दुसरा ओरिजिन, तिसरा नेचर ऑफ टँजेंट आणि चौथा टेबल. मग ह्या केसमध्ये सिमेट्री थोडं लक्षात ठेवा नीट. सिमेट्री जर काढायची असेल तर काय करायचं, जो पॅरामीटर आहे एक्झाम्पलमध्ये, आता ह्या एक्झाम्पलमध्ये समजा मी टी घेतला, तर टी जर पॅरामीटर असेल तर आपण पुट करणार t = -t. आणि पुट केल्यानंतर बघायचं ह्या तिघांपैकी कोणता पॉईंट व्हॅलिड आहे. x अनचेंज असेल तर सिमेट्रिक अबाउट x ॲक्सिस, y अनचेंज असेल तर सिमेट्रिक अबाउट y, आणि दोघं चेंज झाले तर सिमेट्रिक अबाउट अपोजिट क्वाड्रंट. अपोजिट क्वाड्रंट म्हणजे काय? पहिला, तिसरा, दुसरा, चौथा अशा प्रकारचे. सो हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. जो अनचेंज त्याच्याच अबाउट सिमेट्रिक. बघा, पहिल्या पॉईंटमध्ये x अनचेंज आहे, सो सिमेट्रिक अबाउट x. दुसऱ्या पॉईंटमध्ये y अनचेंज आहे, सिमेट्रिक अबाउट y. तिसऱ्या पॉईंटमध्ये दोघं चेंज होत आहे, म्हणून अपोजिट क्वाड्रंट. सी, सो इथे टीच्या फॉर्ममध्ये असेल तर टीला -t पुट करा, आणि इथे जर θच्या फॉर्ममध्ये दिलं, समजा इक्वेशन असं आहे x = f ऑफ θ, y = g ऑफ θ, त्या केसमध्ये इथे मी पुट करणार θ = -θ आणि सगळं काही ॲज इट इज व्हेरीफाय करणार. हा झाला पहिला रूल. आता दुसरा रूल. दुसऱ्या रूलमध्ये काय म्हटले बघा, इफ x अँड y बोथ आर 0 फॉर सम t देन कर्व पासेस थ्रू ओरिजिन. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की आपला x आणि y दोघं पण एकाच व्हॅल्यूला 0 होतात का नाही ते बघायचं. लक्षात ठेवा, x आणि y दोघं पण एकाच व्हॅल्यूला 0 होतात का नाही ते बघायचं. आणि जर 0 झाले तर म्हणणार आपण कर्व पासेस थ्रू ओरिजिन. अदरवाईज काय म्हणायचं? कर्व डज नॉट पासेस थ्रू ओरिजिन. ओके, लक्षात ठेवा, जर दोघं पण 0 होत असतील तर कर्व पासेस थ्रू ओरिजिन, आणि नसेल होत तर डज नॉट पासेस थ्रू ओरिजिन. नेक्स्ट, नेचर ऑफ टँजेंट. नेचर ऑफ टँजेंट काढायचं असेल तर फक्त dy/dx काढा. dy/dx काढण्यासाठी फॉर्म्युला आहे dy/dt / dx/dt. पण हे कधी? जर ह्या ठिकाणी पॅरामीटर t असेल तर. जर ह्या ठिकाणी पॅरामीटर त्यांनी θ दिला तर फॉर्म्युला आपण घेणार dy/dθ / dx/dθ. तेवढं लक्षात ठेवा. पॅरामीटर कोणता आहे त्याच्यानुसारच आपण फॉर्म्युला घेणार आहे. आणि शेवटचा टेबल आहे, शेवटचा रूल आहे टेबल. तर ह्या रूलमध्ये फक्त आणि फक्त फॉर्म द टेबल t, x, y आणि dy/dx. ओके, तर अशा प्रकारे आपण हे 4 रूल वापरणार एक्झाम्पल्समध्ये.